गाडी पार्किंग कुठं लावू रे? पार्किंगला जागा दिसेना झाली इथं केशव. दादा सरळ सरळ ने पुढं बघ, ते गाड्या चालल्या आता त्याच्या मागं घे, मग तिकडं कदाचित पार्किंग वगैरे असेल तर लावता येते. हो पण पुढं नसेल तर वापस यावं लागेल, रिव्हर्स करावं लागेल गाडी आपल्याला. अरे दादा तू चल तर खरी, ह्या हॉटेलच्या गाड्या सगळ्या त्या साईडला चालल्या आता, कदाचित पार्किंगची जागा असेल तर लावता येते. मग नाही तर बघ ते पुढे एक वॉचमॅन पण दिसायलाय, त्याला विचारूता आपण. चल चल. ए शिला, शिला, ए शिला उठ ना, आली हॉटेल आले, आपल्याला उतरायचंय. शिला. तिला चांगली झोप लागली असेल, दिवस गेला झोपली नव्हती, बाहेर टकू बघू लागली, आता झोप लागली असेल तिला. उठवा वहिनी, तिला उठवा. हो ना, इतकी झोप लागली की गाड झोपली, हालना बंद झाली जाग्यावरून. ए शिला, शिला, अगे शिला उठ ना. अगं हॉटेल आले ग, उठ, डोळ्याची झोप काढ, गाडी लावली बघ पार्किंगला, उतरायलेत सगळेजण, उठ लवकर. आलं का इतक्या लवकर हॉटेल? आता तो डोळा लागला होता माय मुवा. काय रे देवा, झोपीचा सगळा सत्यानाश झाला माझ्या, सकाळपासून झोप भेटली नाही. आता उठावं लागल, आता रूम मध्ये गेल्या गेल्या जाऊन झोपतो गे माय मी. उठते उठते व माहित आहे उठते. चला रे चला, गाडी लावली पार्किंगला, उतरा आता. चला पटापटा उतरा बरं सगळेजण. चला काढा बॅगी बिगी काढा. शिला झाली का झोप? उठ बरं बाई, उठ लवकर. चल त्या साईडनं तू उतर, मावशी या साईडनं उतरत आता. उठ बरं. उठते व माय, थांबा ताई, पाय गळून गेले तर नुसते दुखायले तर उठते, थांबा. आता बाई तुम्ही या साईडनं उतरा की. हो हो उतरते बाई, उतरते, थांब. सुपर हॉटेल नाव आहे, पण तेवढं काही सुपर वाटना झाले. बॅकग्राऊंड त्याचं काय व्यवस्थित दिसना झालंय गड्या. पहिली मधात जाऊन बघूता कसं आहे काय नाही, एक रात्र काढूता. पुढं आता उद्या जायचंच आहे की पुढं पुढं, परत तिकडे येणं होत नाही काय नाही, एक रात्र काढाव, मग दुसऱ्या हॉटेलमध्ये राहता येते. हो बाबा बराबर म्हणायले, तर पहिले जाऊन बघूता कसं आहे काय नाही, मधामध्ये रिसेप्शनवर कोण असेल काय नाही, विचारावं जाऊन तुम्ही मधामध्ये कसं आहे काय नाही, रूमचे रेंट का आहे, किती रूमा घ्यायच्यात काय नाही, जरा विचारा बरं मॅनेजरला जाऊन. बाबा किती रूमा कराव? आता बघ ना, एवढा सगळा परिवार आहे, आता एक दोन रूम तर होत नाहीत पुरी, 3-4 तरी रूमा करावं लागतील आपल्याला, म्हणजे कसं सगळं व्यवस्थित होईल ना. नाहीतर मग वॉशरूमला वगैरे जायला, बाथरूम मध्ये जायला प्रॉब्लेम होईल. बेड कशी लावलेली आहे तर काय नाही, एकदा रूम विचारूता पहिली मधात जाऊन, मग बघाव कसं आहे काय नाही ते. 3-4 रूमा कशाला, एवढ्या काय करायच्या? का पैसा सगळा इथंच घालवायचा की काय? 2 रूमा खूप झाल्या, बस झाल्या 2 रूमा. का घर होय की काय? इथं भाडं द्यावं लागतंय रूमचं. एवढ्याला साऱ्या 3-3, 4-4 रूमा काय करायच्या आता? का आपण का पाहुणे रावणे नव काय नव, घरचाच परिवार आहे सगळा, एकत्र राहताय, ते लेडीज राहतात एका रूम मध्ये, जेंट्स एका रूम मध्ये जा, असं करूता. 3-4 रूमामध्ये पैसे घालवू नका, फिरायला पैसा लागतंय. हो हो आई बराबर म्हणायला, आता 3-4 रूमा करायची गरज नाही काही नाही. पहिले एक काम करा, तुम्ही जाओ मधामध्ये आणि रेंट भाडं किती आहे काय नाही, प्रत्येक रूमला कसे बेड लावलेले आहेत, एका रूम मध्ये किती आहे तर काय नाही, त्याला सांगा की आमचा मोठा परिवार आहे, जरा कमी याच्याच रूमा बघा, आणि एका रूम मध्ये किती किती बेड लावलेत काय नाही ते सगळं विचारपूस करून मग चाबी हातात घ्या. म्हणाव सांगा त्याला, आम्हाला जर चांगलं परवडलं तर आम्ही तुमच्या तिथे राहतो म्हणाव, 4-8 दिवस राहायचे आम्हाला. जर नाही जमलं तर मग उद्या सकाळी निघतो म्हणावं आम्ही, फक्त रात्रभरासाठी सांगा म्हणावं काय काय तुमचं जे काय रेंट आहे काय नाही ते हिशोबानं लावा म्हणावं. हो रे प्रफुल्ल, जरा विचारपूस करून घ्या, म्हणजे कसं आपल्याला राहायला परवडलं पाहिजे बापू. असं कसं बाहेर गेलं की लय पैसा बदबद असा वाया जाते ना, खाण्यापिण्यापेक्षा ते रूमच्या भाड्यामध्येच लय पैसा जाते बघ. त्यामुळे काय कर, हिशोबामध्ये आणि व्यवस्थित रूमा बघा. भले आपण 2 रूमामध्येच राहत, लेडीज एकीकडं बाहेर एकीकडं आणि जेंट्स एकीकडं राहतील, तर मग ते कसं व्यवस्थित बघा, जास्त काही खर्च करत बसू नका बघा. हां जरा जा मधामध्ये तुम्ही 2-3 जण आणि विचारपूस करून घ्या, आम्ही थांबतो तर असं बाहेर. हो हो आम्ही आतमध्ये जातो, विचारपूस करतो, तुम्ही जरा बाहेरची थंड हवा घ्या तोपर्यंत. केशव चल. बाबा चला की तुम्ही पण. नको रे बापा, मी बाहेर थांबतो याच्या सोबत, तुम्ही जाऊन विचारपूस करून या, जा
काय आहे काय नाही बघा. मी कशाला येऊ आता, मी काय विचारणार आहो, तुम्ही मोठे धाटे हा दोघं बी समजते तुम्हाला सगळं. जाऊन विचारपूस करा काय आहे काय नाही ती. ठीक आहे बाबा. दादा मी येते आतमध्ये तुमच्या सोबत. चल. हॅलो सर. हां सर बोला, काय म्हणता? रूम मिळतील का तुमच्याकडे राहण्यासाठी? हो मिळतील ना सर. किती रूम हव्यात तुम्हाला? रूमा किती मोठ्या आहेत पण त्या, म्हणजे कसं आम्ही 9-10 जण आहोत, तर आम्हाला म्हणजे घरचाच परिवार आहे, तर जास्त काही रूमा करायच्या नाहीत. कसं एकत्र राहण्याचा विचार होता आमचा, तरी पण आम्ही म्हटलं की 2-3 तरी रूमा लागतील आम्हाला. त्या हिशोबानुसार सांगा, म्हणजे कसं रूम थोड्या मोठ्या मोठ्या असतील तर बेड पण एकसारखे असतील तर ते जमेल आम्हाला, म्हणजे कसं सोपं पण पडेल ना आम्हाला राहण्यासाठी. म्हणून विचारतो की रूम मोठ्या मोठ्या असतील तर बरं होईल. एका रूममध्ये कमीत कमी 3-2 बेड असतील तर मग कसं राहू शकतात ना जास्त जण. त्यामुळं असं विचारते की जर परिवार राहण्यासारख्या रूम आहेत का तुमच्याकडे? हो सर आहेत तशा, पण कसं एका रूममध्ये 2च बेड आहेत आणि एका बेडवर दोघं जण झोपू शकतात, म्हणजे अशा रूम आहेत आमच्याकडे. एका रूममध्ये तुम्ही जसं 3 म्हणताय बेड असतील, तर असं नाही आहे आमच्याकडे सर. एका रूममध्ये तुम्हाला 2 बेड मिळून जातील आणि एका बेडवर 2 जण सहज झोपू शकतात. मग तुम्ही हिशोबाने तुमच्या कसं करायचं काय नाही बघा तुम्ही जरा. ओके, काही हरकत नाही. पण किती म्हणजे रेंट आहे एका रूमला, किती एका 1 डेचा समजा? आता आम्हाला रात्र काढायची आणि कदाचित उद्याचा दिवस पण पूर्ण काढावा लागेल आम्हाला. आणि जर तुम्ही आम्हाला हिशोबशीर व्यवस्थित जर सगळं काही व्यवस्थित मॅनेज करून देताय, तर मग आम्ही 4-8 दिवस राहण्याचा, म्हणजे 4-5 दिवस तरी राहण्याचा प्रयत्न करू. म्हणजे इथं राहायचंच आहे आम्हाला, बघण्यासाठी चालू आम्ही बाहेरून. तर म्हणून म्हटलं की कदाचित जर तुम्ही व्यवस्थित सगळं काही लावताय तर मग आम्ही राहण्याचा काही विचार करू शकतो इथे. हे बघा सर, 1 डेचा म्हणजे कसं 24 घंट्याचा असतो. तर ते कसं असतं की म्हणजे आता तुम्ही 2 म्हणजे मोठी रूम घेताय ना, म्हणजे एका रूममध्ये 2 बेड असणार, तर म्हणजे प्रत्येक एका रूमला 4,000 पर डे आहे सर. तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं काही सुविधा भेटतील. वॉशरूम व्यवस्थित आहे तुमच्यासाठी, एकदम क्लीन आणि छान. परत गरम पाणी भेटणार सकाळच्या टायमाला, आणि परत प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला नाश्ता भेटणार सकाळचा फ्री. आणि कसं रात्री झोपताना तुम्हाला म्हणजे मच्छराचा काही प्रॉब्लेम पण होणार नाही, काही नाही. इथे कसं नेटच्या हे जाळ्या लावलेल्या आहेत. तर तुम्ही बाहेरचं दृश्य पण बघू शकता, म्हणजे सगळी सुविधा एकदम छान बनवलेली आहे. आणि तुम्हाला रूममध्ये असं कसंही तुम्हाला असं म्हणजे घाणवास किंवा काही कमतरता कोणत्या गोष्टीची वाटणार नाही बघा. एकदम बेस्ट रूम आहेत तुमच्यासाठी. तर मग एका 1 डेसाठी 4,000 रुपये पे करावे लागतील सर तुम्हाला. 4,000? ओ 4,000 कसले काका? रूमचे मॅडम. अहो का तुम्ही रूम माझ्या नावानं करून देणार हा की काय? 4,000 घ्यायले तुम्ही, माझ्या नावानं करणार हा की काय यार हॉटेलचं ते रूम? अहो मॅडम कसं बोलताय तुम्ही? 4,000 मध्ये तुमच्या नावानं रूम कसा होणार बरं? अहो मग 4,000 कशाला बोलायले तुम्ही? 4,000 काय तोंडाचा खेळाला की काय? 8-10 दिवस काम करावं लागते तेव्हा अकाउंट मध्ये 4,000 रुपये जमा होत असतील, आणि महिन्याकाठी भेटतात ते बी. काय बोलायले तुम्ही? 4,000 कसलं घ्यायला? अहो फिरायला यावं की नाही, बघायला यावं की नाही? तुमच्यासारखे हॉटेल टाकून ठेवलेत लोकांनी. श्रीमंत करोडपती असाल तुम्ही, पण मग गरीब लोकांनी काय करायचं? एवढं मोठं तुमचं हॉटेल आणि तुम्ही एका दिवसाची 4,000 रुपये काढून घ्यायले मग गरीब माणसांकडनं. श्रीमंत माणसांची गोष्ट वेगळी आहे. बघायला यायचं की नाही मग आम्ही अशी पर्यटन स्थळ? अहो मॅडम, आमच्या तरी हॉटेलला रूमचं रेंट कमी आहे. दुसऱ्या हॉटेलमध्ये यापेक्षा जास्त रेंट आहे मॅडम. आम्ही तुम्हाला पूर्ण सुविधा देतोय ना, परत सकाळचा नाश्ता पण देतोय, त्यामुळे चार्जेस लागतात मॅडम. आम्ही काय असं म्हणजे कोणाला फसवेगिरी तरी करत नाही ना. तुम्हाला रूम पॉश लागते, मोठी लागते, मग पैसा पण लागतो ना त्यासाठी. आम्हाला तुमचा नाश्ता बिष्टा एवढं भाडं घेऊ नका गड्या काका. जरा समजून काहीतरी विचारपूर्वक जरा सांगा काहीतरी. गोरगरीब लोकांनी काय करायचं? बघायला आल्याच्या नंतर तुम्ही राहण्यासाठी योग्य जागा आणि योग्य पैशाचा काही व्यवहार तुम्ही व्यवस्थित ठेवत नाहीये गड्या काका. जरा व्यवस्थित जरा सांगा, म्हणजे दुसऱ्यांना पण राहता येईल असं काहीतरी विचार करून रेंट ठरवायचे. आज तुमच्याकडे पैसा आहे, बदबद किती बी पैसा आहे असल्यामुळे तुम्ही कितकाले सांगायले. लोकांची जरा परिस्थिती बघून तरी रूमचे भाडे सांगायला पाहिजे तुम्ही. श्रीमंत लोकांची गोष्ट वेगळी आहे. आता एवढ्याला पैसा 4,000 रुपये जर एका रूम साठी जर दिले, तर बाकीचे 8-10 दिवस कसं का म्हणजे का आम्हाला पूर्ण फकाटच करून पाठवता का इथून तुम्ही? फक्त राहायचं तर तुम्हाला किराया घ्यायचं, एका दिवसाचा राहायचा तुम्ही 4,000. कोणत्या हिशोबाने घ्यायले काय कळना झाले गड्या काका. जरा विचारपूर्वक सांगा, म्हणजे राहायचं कळतंय. नाही तर रात्रीच्या टायमाला मग आम्हाला इथून परत निघावं लागल बघा. अहो मग
किती द्यायला पाहिजे तुम्ही सांगा बरं ताई. एका रूमसाठी बघा दादा, लय झाले म्हणजे 1,500 खूप झाले बघा. 1,500 किंवा 2,000 जास्तीत जास्त. पण तुम्ही जे सांगितलं ना 4,000, ते काय पचनी पडलं नाही बघा मला. कारण एवढं आता आम्ही बाहेर जाऊन आलोच की, पण एवढं म्हणजे 4,000 24 घंट्याचे तुम्ही कोणत्या हिशोबानं लावायले? तुमचं तुम्हाला कळायलंय की नाही की असं कोणतं मोठं हॉटेल आहे काय? तर 4 मजली 5 मजली हॉटेल नाही, काय नाही. तुमचं पूर्ण खालच्या साईडलाच हॉटेल आहे आणि तुम्ही एवढ्याला म्हणजे रेंट घ्यायले 24 घंट्याचे. जरा हिशोबानं सांगा ना. त्यात काय तुम्ही नाश्ता देतो ना, असं देतो तसं देतो. नाश्ता सगळ्याच हॉटेलमध्ये भेटते, नाही दिला तरी चालते, काही हरकत नाही आम्हाला. मात्र ते 4,000 खूप जास्त व्हायलेत ना. नुसते राहायचे जर 4,000 घेतले तर मग दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या बॅगा पॅक करून आम्हाला आमच्या घरी जावं लागल. काय इथं फिरण्यासाठी काही माणसाला पाण्यासारखा पैसा उडवायची आमच्यामध्ये हैसियत नाही हो दादा. जरा व्यवस्थित हिसाबानं लावा गड्या. नाहीतर मग आता कसं, तुम्ही जर काही कशाचं काही जरी बोलला तर मग आम्ही नाही राहू शकत गड्या इथं. जरा विचारपूर्वक बघा काय होते काय नाही. ते पुढे 4-5 दिवस राहायचा विचार चालला होता, मग तुमच्या 4,000 आता काय मनाची इच्छा राहिली नाही बघा. एका रात्रीचं काय आहे काय नाही ते सांगून द्या आम्हाला एकदाच. अहो 1,500 आणि 2,000 काय बोलायला मावशी तुम्ही? हां, एवढं कमी कुठं राहते का बरं? हॉटेलला गेल्यावर आणि बाहेर गेल्यावर नुसतं जेवायचं जर बिल झालं तर 1,000 आणि 2,000 नुसतं बिल होतंय. आणि तुम्ही तर राहायची गोष्ट करायली, एवढं कमी नाही होतो बापा. तुम्हीच जरा विचार करून बघा काय करायचं काय नाही. ती आमच्याकडे रूमा खूप जास्त आहेत, तुम्हाला फक्त राहण्यासाठी बघा काय जमते की नाही ती. खूप जास्त होता की कमी होता ते तुमचं तुम्हालाच माहित. एवढ्याला भाडं घेऊ लागल्यावर कोण राहणार आहे तुमच्या हॉटेलमध्ये? बाहेर देशातल्या लोकांकडे पैसा असेल तर ते राहतील. भारतातल्या लोकांना काऊन गाडायले तुम्ही? परत महाराष्ट्रातले लोक आम्ही गोरगरीब काय जास्त पैसेवाले नाही काय नाही. कितकायला पैसा तुम्ही म्हणायले ना, आम्ही कितकायला देवाव? काही विचारपूर्वक जरा सांगायला पाहिजे ना काका तुम्ही. एवढं काय आहे शेतकरी माणसं, एवढा पैसा कुठून आणायचा हो आम्ही तुमच्याकडे द्यायला? बाहेर फिरायला बघायला आलो. जरा हिशोबशीर लावा, काय लावायचं ते एका दिवसातच लावा. आम्ही काय पुढे थांबणार नाही गड्या. अबे टकल्या. अरे काय झालं तुला? टकल्या कोणाला म्हणाला तू? नाही सर, मी असं काही म्हणलो नाही. तुम्ही काय दुसरं ऐकलं असाल. मी काही बोललोच नाही. आता आलो इकडं बघा. एवढा मी काय म्हणतो साहेब, एवढा मोठा परिवार हाय, कशाला तुम्ही हातानं घालवायले? राहू द्या की. काय जास्त एवढं भाडं घ्यायला एका दिवसासाठी? तुम्ही एवढं कुठून भाडं घ्यायला याच्याकडून? जरा विचार करा. 4,000 कुठून देतील हे लोक? 2,000 1,500 आपण घेतोच ना नेहमी. आता मालक नाही काही नाही. 2,000वर गंडवा यायला जास्त हे करू नका बघा. 2,000 खूप झाले. 1,500 2,000 आपण एवढंच घेतो की कशाला गोरगरिबाला हे करायले तुम्ही? बरं ठीक आहे, एक काम करा. ठीक आहे चालेल मग. 2,000 रुपये द्या एका दिवसाचे. तुम्हाला किती रूमा लागतील ते सांगा. आई किती रूमा कराव? बघ बापा किती करायचं काय नाही ते. हे टकलं लयच खराब दिसायले. काही भाडं सांगायले कित काय रे बी. हे मॅनेजर भाई की नवर याचा काय विश्वास येईना झालाय मला. हे 4,000 कशी द्याव रे बापा? तर 2,000वर आले म्हणजे याचं काहीतरी खोटं आहे. मला काही विश्वास येईना झालायकडे याच्यावर. तू तुझ्या हिसाबानं बघ काय करायचं काय नाही ती. कशी वाटली हो आता बाई रूम? तशी छान आहे ग शिला. बरं आहे, चांगली आहे रूम. म्हणजे 2,000 घेतलेत त्यानं. मात्र आता आपण एवढे जण झोपायलो की एका रूम मध्ये. बरी वाटली तेवढी, काही हे नाही म्हणा. चांगलं आहे ग, मला तर बरी वाटली बघ. आता बाई तुम्ही काहून रागात दिसायला? तुम्हाला आवडली नाही की काय रूम? का आहे या रूम मध्ये असं? 4,000 रुपये माणूस म्हणू लागला ते. त्याला 4,000 म्हणजे त्याला काही तोंडाचा खेळ वाटला की काय आहे? हे कशी आहे ग रूम? 4,000 सारखी वाटायली तरी का? 2,000 रुपये बी लय झाले या रूमला. मला तर त्या माणसाचा टकल्याचा नुसता राग यायलाय बघ. त्याला जाऊन असं वाटायला त्याच्या थोबाडीतच मारू काय की 4,000 रुपये घेतो म्हणून सांगायला. लास्ट वाटाय पाहिजे त्याच्या जीवाला. काही बी काही कुठं कोणते रेट सांगायले तर थोडं तरी विचारपूर्वक सांगाव का हाय काय नाही. कुठं काय सांगाव काय नाही बापा. हे लोक नुसता पैसा लुटायला बसलेत रे देवा. मला तर असं 1 मिनिट राहत नाही आले रूम मध्ये. 2,000 रुपये जरी दिले तरी पण मग मन भरलं नाही बघ. लक्षात ठेव. 500 रुपयाच्या वरी 1 रुपया द्यायला नव्हता पाहिजे त्या माणसाला. मग आता रात्र काढायची म्हणून आले बघ मी. मला काही खुशी वाटणं आली या रूम मध्ये येऊन. आता फक्त एवढी रात्र काढायची आणि निघायचं दुसरं. आपण उद्या सकाळी जाऊता इथून नाश्ता बिष्टा करून. 2,000 रुपयामध्ये नाश्ता बी नाही सोडायचा. नाश्ता बिष्टा करायचा.
आणि आपला आपला पसारा काढता दुसऱ्या रूममध्ये जाऊता. मी काय राहणार नाही बघ इथं. जाऊ दे ना माय, काय टेन्शन घ्यायली शांता, एवढं काय विचार करायली. जाऊ दे, 2000 गेले म्हणजे बाहेर फिरायला आलो म्हणजे पैसा जातच असते ग. एवढं काय टेन्शन घ्यायली तू कोण्या गोष्टीचं. सोड, असं विचार करत बसू नको. एवढा विचार करशील तर मरशील लवकर. काय विचार करायचा का, बाहेर पैसा आला की जातच असते. आता कुठं कुठं तू असं तर तोंड 12 वाजून ठेवणार की काय, कुठे आपण बाहेर फिरायला जाणार म्हणजे थोडाफार तर खर्च होतच असते बाई. तूच राहिली होती सांगायची, बरं झालं सांगितलंस ते. माय बाई, आता काय झालं माय तुला. अवा त्या बाई, तुमची रूम लय छान आहे व. माझी रूम आम्ही राहिलो तिथं आता एवढी काही चांगली रूम नाही ती. तुमची लय पॉश रूम आहे. त्या माणसाला जाऊन टकऱ्याला बोलू काय की अशी कशी रूम दिली म्हणून आम्हाला. तुम्हाला बघा किती चांगली रूम आहे. माझी रूम येऊन बघा तुम्ही, काहीतरी हाय का वाटायला तिथं, चांगलं वाटना झालंय काहीच. 2000 रुपये काहाचे दिलो आपण तेच कळना झालंय. त्या टकल्यानं असं काऊन केलं असेल बरं. काय म्हणताय, काय झालं. रूम चांगली नाही तुमची. बिलकुल चांगली नाही. तुम्ही एकदा येऊन तर बघा. बघ, मी म्हणलं नव्हतं. बघितलं का त्यानं कशी रूम दिली तिकडं. हा, आता ही अशी रूम आहे तर ती तू कशी रूम दिली म्हण. मग कसे 2000 रुपये याला द्यावा वाटत असतील ग टकल्याला या. हा, याला लाज वाटली नाही. इकडं अशा तिकडं तशा रूमा दिल्या. आता मी जाऊन बघू काय की याची रूम आता, आणि त्याच्या थोबाडावरच मारते आता. लई झालं त्याचं. 4000 रुपये घेऊ लागला. तोंड वाशा कुठला की. मी ना कशी आहे ग रूम, तुम्ही दाखव बरं मला. आता बाई काय सांगू तुम्हाला, तुम्ही बघसाल तर मग म्हणसाल. आता काय दाखवू तुम्हाला. आजची रात्र काढा गुन्हानं गप. उद्या नाश्ता बिष्टा कराव. त्याला 2000 रुपये दिले तर चांगला दाबून नाश्ता करायचा या हॉटेलमध्ये आणि जायचं दुसरीकडे. आता लय झालं या टकल्यानं आपल्याला फसविलं. तरी म्हणून लागले ह्याला रूमा जाऊन बघावा आधी तुम्ही. तर तिथंच त्या रिसेप्शनवर उभं राहून म्हणायले तर कशा रूम हाता काय नाही तर विचारणं राहतंय. मात्र बघून यावं लागतंय जाऊन. आता आपल्याला अशा रूमा, तुम्हाला अशा रूमा दिल्या तर आम्हाला तशा रूमा दिल्या. आता तुम्ही बघसाल तर मग म्हणसाल. आता उद्या सकाळी चेकआउट करतानाच बघा तुम्ही. टकल्याला हेच खडू दिसायलाय. बैमान कुठला की 2,000 रुपये घेऊन त्यानं अशा रूम दिल्या. आता बरं झालं ये आम्हाला तरी चांगली रूम भेटली. मी ना एक काम कर, तू ये शिलासोबत झोप इथं. लेकराला आम्ही त्या चिंटूला आमच्या जवळ घेतो. तू येऊन शिलासोबत झोप. नका मा आता बाहेर राहू द्या. चिंकी तिकडं झोपली तिच्या पप्पाजवळ. मी बी जाते तिकडंच. त्या बाबा बी तिकडंच होता आमच्या तिकडं, आणि भाऊजी बी झोपले तर तिकडंच होतं. तुम्ही तिघी लेडी इकडं. आणि शेवंता ताई आता काय करतात की आता आमच्या रूम मध्ये जागा नाही भेटली तर मग तुमच्या केशव दादाला आणि ह्याला पाठवते, ते शेवंता ताईला पाठवते दुसऱ्या रूम मध्ये. बघू तर आता काय होते काय नाही. ते भेटले झोपायला जमलं तर जमलं, नाही तर मग ते 2 जण जातील लेकराला घेऊन तिथं. बरं जाऊ दे माय, झोपा आता. आजची रात्र काढा. उद्या बघू ता काय करायचं काय नाही. ते दुसऱ्या हॉटेलमध्ये वगैरे जाता येईल उद्या. आता सकाळी जरा लवकर उठूता, फ्रेश वगैरे करून नाश्ता बिष्टा करून निघून जाऊता पटकन. गरम गरम पाण्यानं सकाळी आंघोळ करा. हो, इथं खूप जास्त सकाळी सकाळी थंडी पडते तर गरम गरम पाण्यानं आंघोळ करून घ्या. सगळेजण फ्रेश झाले की सकाळी सकाळी लवकर नाश्ता करून बाहेर पडता येते सगळ्याला. मी काय म्हणते, मीना ताई येता का झोपायला. नको राहू दे, जाऊ दे. जाते मी माझ्या रूममध्ये तिकडे जाऊन झोपते आता. चिंकी बी झोपलेली आहे आणि सकाळी जरा लवकर उठावं लागते. आता अंग दुखायले बघ माझं बी. तिला इकडे घेऊन या उठल तिनं तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम व्हायचा होय. तू झोप आता चिंट्यासोबत. आणि हे झोपतात आत्याबाई मावशी झोपतात दोघी बी. ते मी जाऊन झोपते बघ. सकाळी उठा लवकर पटापट, तयारी बियारी करा, जाऊता दुसऱ्या हॉटेलमध्ये मग. बरं बरं ठीक आहे, करा मग आराम करा. मंडळी, तर आम्ही आलो आता माथेरानमध्ये. तुम्ही पण चला आमच्यासोबत. माथेरान ट्रेन प्रवास करण्यासाठी बाहेरचं दृश्य म्हणतात तिकडे खूप छान असतं. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवणार आहे. तर चला मग आता पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये आणि माथेरानमध्ये. नमस्कार मंडळी, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात जरा कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आणि माथेरान फिरायला आमच्यासोबत नक्की चला. तोपर्यंत बाय बाय.